नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो टॉपिक बघत आहोत त्या टॉपिकचं नाव आहे युनिट अँड डायमेन्शन. युनिट अँड डायमेन्शनमध्ये आपण युनिट काय प्रकार असतो, डायमेन्शन्स कसे शोधायचे, त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी हे कॉन्सेप्ट बघितलेले आहेत, त्यावरचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, तर डायमेन्शनचा कुठं उपयोग होतो हे आपल्याला शिकायचं आहे. तर बघा, ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. तर याचं पहिलं ॲप्लिकेशन काय आहे, तर फाइंड द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. फर्स्ट ॲप्लिकेशन, फाइंड द करेक्टनेस ऑफ ॲन इक्वेशन. जर तुम्हाला एखादं इक्वेशन दिलेलं असेल तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे शोधण्यासाठी डायमेन्शनचा यूज केला जातो. ओके, टू फाइंड द करेक्टनेस ऑफ ॲन इक्वेशन. तर कसं सांगायचं, गिवन इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की इनकरेक्ट ते आपण बघूयात. समजा तुम्हाला हे इक्वेशन दिलं, कायनॅमेटिकल इक्वेशन S इज इक्वल्स टू ut प्लस हाफ AT². एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इक्वेशनमध्ये प्लस मायनसची टर्म असेल तर इक्वेशनमधल्या ईच टर्मचे डायमेन्शन्स सेम आले तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असतं. आणि ओनली मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल, फॉर एक्झाम्पल टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम, काय फॉर्म्युला असतो, 2π√L/g. तर या टाइम पिरियडचे डायमेन्शन आणि कंप्लीट टर्मचे डायमेन्शन जर सेम असतील तर हे दिलेले इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल. ओके, तर आता हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का आपण बघूयात. S स्टँड्स फॉर डिस्प्लेसमेंट, Sचे डायमेन्शन असतील L1, U इनिशियल वेलॉसिटी, T टाइम पिरियड, सो U means velocity, so this will be displacement upon time get cancel, so L1 half AT². बघा, हाफ इज अ नंबर आणि नंबरला डायमेन्शन्स नसतात. T² ॲज इट इज फंडामेंटल आहे. ॲक्सेलरेशन वेलॉसिटी अपॉन टाइम आणि वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, सो दिस विल बी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर into time square get cancel and डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन L1. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स सेम आहेत म्हणजे दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, तर काय आहे पहिलं ॲप्लिकेशन डायमेन्शनल ॲनालिसिसचं, तर फाइंड द करेक्टनेस ऑफ ॲन इक्वेशन. कसं सांगणार तुम्ही करेक्टनेस ऑफ ॲन इक्वेशन, जर LHS आणि RHSचे डायमेन्शन सेम असतील तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असतं. आणि जर प्लस और मायनसची टर्म असेल इक्वेशनमध्ये तर प्रत्येक टर्मचे, ही एक टर्म झाली, ही दुसरी टर्म आणि ही तिसरी टर्म, या प्रत्येकाचे डायमेन्शन्स जर सेम असतील तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असतं. ओके, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की फिजिक्समध्ये एखादं इक्वेशन जर डायमेन्शनली इनकरेक्ट आलं तर ते इक्वेशन कधीच करेक्ट असू शकत नाही. पण एखादं डायमेन्शनली करेक्ट आहे तर ते इन फिजिक्स इनकरेक्ट असू शकतं, पण करेक्ट असेल तर ते डायमेन्शनली सुद्धा करेक्टच असायला हवं. ओके, सो लेट्स सी सेकंड इक्वेशन, टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2π√L/g. हे आपण डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही हे प्रूव्ह करूयात. सो बघा, टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2π√L/g. T स्टँड्स फॉर टाइम पिरियड, तर LHSचे डायमेन्शन्स काय असतील, Tचा पॉवर 1. RHSचे शोधूयात आपण. सो RHS इज इक्वल्स टू 2π√L/g. हे 2π कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला डायमेन्शन्स नसतात. सो √L/g, L मीन्स लेंथ, सो लेंथचे डायमेन्शन L1 आणि हे स्मॉल g म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर म्हणजे काय, L1
आणि सेकंड स्क्वेअर म्हणजे टाईम पिरियडचं स्क्वेअर, पण इथं मायनस घ्यावे लागतील कारण की सेकंड स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे. लेंथ गेट कॅन्सल. ओके, तर हे t-2 वरती गेलं ते हे होईल टीचा स्क्वेअर, आणि टीचा स्क्वेअर जर बाहेर आला तर सो दिस विल बी t, and we can see that now LHS dimension of LHS is equals to dimension of RHS. So given equation dimensionally correct. Given equation dimensionally correct. सो दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे, करेक्ट आहे. परत एकदा लक्षात ठेवा, LHS आणि RHSचे डायमेन्शन जर सेम असतील तर दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असतं. आणि जर इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल तरच ते फिजिक्समध्ये करेक्ट असतं. म्हणजे मस्ट आहे ते डायमेन्शनली करेक्ट असायला हवं. एखादा करेक्ट आहे तर त्याच्यामध्ये एखादी टर्म फिजिक्समध्ये वेगळी असू शकते, ती गोष्ट वेगळी, पण एखादं इक्वेशन करेक्ट आहे तर ते डायमेन्शनली सुद्धा करेक्ट यायलाच पाहिजे. हे होतं पहिलं ॲप्लिकेशन डायमेन्शनल ॲनालिसिसचं. आता आपण सेकंड ॲप्लिकेशन बघूयात. सो सेकंड ॲप्लिकेशन काय आहे, कन्वर्जन ऑफ युनिट. ओके, हे कन्वर्जन ऑफ युनिट नावाचं ॲप्लिकेशन मोस्टली तुम्हाला थिअरी एक्झाममध्ये युजफुल असेल. आपण मोस्टली जे अगोदर कन्वर्जन करायचो, समजा 1 kg इज इक्वल्स टू हाऊ मच ग्राम, सो दिस इज द 1000 ग्राम. हे सिम्पल आहे. ओके, किंवा आपल्याला माहिती आहे 1 न्यूटन म्हणजे किती डाईन. न्यूटन इज अ SI युनिट अँड डाईन इज अ CGS युनिट ऑफ फोर्स. सो दिस विल बी 10⁵ डाईन. हे सिम्पल आहे, पण हे आपल्याला थिअरी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी आपण बघूयात. याच्यासाठी फॉर्म्युला लिहून घ्या. N1 μ1 इज इक्वल्स टू N2 μ2. N1 काय, न्यूमरिकल व्हॅल्यू अँड युनिट इज इक्वल्स टू न्यूमरिकल व्हॅल्यू अँड युनिट. ओके, तर आपल्याला विचारलं कन्वर्ट 1 न्यूटन इंटू डाईन. ओके, तर आपण आता हे कसं कन्वर्ट करायचं डायमेन्शनली बघूयात. सो सी, इकडच्या कॉलममध्ये आपण न्यूटन घेऊयात, इकडे डाईन घेऊयात. न्यूटनची व्हॅल्यू समजा N1 1 दिलेली आहे, डाईनची आपल्याला काढायची आहे, x पकडूयात. ओके, त्याच्यानंतर बघा न्यूटनमध्ये लेंथ कशात मोजतात, मीटर, मास kg अँड t टाईम. ओके, डाईनमध्ये लेंथ मोजतात सेंटीमीटर, म्हणजे CGS सिस्टममध्ये लेंथ सेंटीमीटर, मास किलोग्राम, मास ग्राम अँड टाईम सेकंड. ओके, तर आपण फोर्सचे डायमेन्शन तर माहिती आहे सगळ्यांना, M1 L1 T-2. ओके, हे न्यूटन म्हणजे SI सिस्टममधले आहेत म्हणून याच्या बेसला 1 लिहूयात. सो दिस इज अ μ1 डायमेन्शन्स ऑफ फोर्स इन अ SI सिस्टम, म्हणून बेसला 1 लिहिलं. μ2च्या जागेवर आपण डायमेन्शन ठेवूया, तेच डायमेन्शन असतील M1 L1 T-2, बेसला 2 लिहूयात कारण CGS सिस्टममधले डायमेन्शन्स आहेत. तर आता फॉर्म्युला पुटअप करूयात. N2 μ2 इज इक्वल्स टू N1 μ1. सो N2 इज इक्वल्स टू N1 μ1 डिवायडेड बाय μ2. ओके, N1ची न्यूमरिकल व्हॅल्यू किती दिलेली आहे 1 आणि N2 किती पकडलाय आपण x. ओके, μ1 म्हणजे डायमेन्शन्स इन न्यूटन. सो दिस विल बी M1 L1 T-2 बेस 1. ओके, इकडचे μ2चे डायमेन्शन्स ठेवूयात, M1 L1 T-2 बेस 2. आता आपण यांना सेपरेट करूयात. सो M1 M2 डायमेन्शन्स 1, L1 L2 डायमेन्शन also 1, T1 T2 डायमेन्शन टीचं पॉवर -2. ओके, M1 म्हणजे न्यूटन SI सिस्टम आणि मास kgमध्ये मोजतात. सो kg. M2 मास ग्राममध्ये मोजतात म्हणून ग्राम. आपल्याला कारण युनिट शोधायचं आहे ना, कन्वर्जन ऑफ युनिट. लेंथ मीटर सेंटीमीटर पॉवर 1
आणि टाईम सेकंड आणि सेकंडमध्ये पण सेकंड पावर टीचं पावर -2. सो हेअर सेकंड गेट कॅन्सल. तुम्हाला माहीत असेल की 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्राम अँड 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. तर ह्या व्हॅल्यू इथं ठेवूयात. सो दिस विल बी 1000 ग्राम डिवायडेड बाय ग्राम इंटू 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर. यांचा पावर 1 आणि 1चा पावर -2. 1चा पावर किती जरी असला तरी आन्सर 1च असतं, तर तिथं 1 येईल. सो दिस विल बी ग्राम सेंटीमीटर गेट कॅन्सल. 1000 into 100 and we know that 1000 means power 10 चा power 3 into 10 चा power 2. So this will be 10 raised to 5. म्हणजे 1 न्यूटन. तर इथं लिहूयात आपण 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10 raised to 5 डाईन. हे फक्त आपल्याला थिअरी एक्झामसाठी यूजफुल आहे. ओके, यानंतर आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात युनिट कन्व्हर्जनचं. तर आपण काय करूयात, युनिट कन्व्हर्जनमध्ये 1 जूलचं कन्व्हर्जन अर्जमध्ये करूयात. ओके, कन्वर्ट क्वेश्चन आहे आपला, कन्वर्ट 1 जूल इंटू अर्ज. ओके, जूल SI युनिट आहे, अर्ज CGS युनिट. 1 जूल इंटू हाऊ मच अर्ज. ओके, जूल म्हणजे वर्कचा फॉर्म्युला FS फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डायमेन्शन फोर्सचे काय असतात, M1 L1 T-2. डिस्प्लेसमेंट विल L1. सो दिस विल बी M1 L2 T-2. ओके, तर आपण हे इथं पुट करूयात. परत लक्षात ठेवा, मास kg, लेंथ मीटर, टाइम सेकंड. and here will be mass gram, length in a centimeter and a time in a second. okay, जूल मध्ये डायमेन्शन्स बघा, M1 L2 T-2. बेसला 1 1 1 कारण की जूल मधले आहेत. सो दिस विल बी μ1. इथली न्यूमरिकल व्हॅल्यू आहे 1, इथली शोधायची आहे. वन्स अगेन एक्स पकडूयात, इकडचे डायमेन्शन पण तेच असतील. μ2 इज इक्वल्स टू M1 L2 T-2 बेस 2 2 2. ओके, सो ठीक आहे, फॉर्म्युला न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ सेकंड इंटू डायमेन्शन ऑफ सेकंड इज इक्वल्स टू न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ फर्स्ट इंटू डायमेन्शन ऑफ फर्स्ट. तर हे एक्स पकडूयात, N1 1 आहे, सो μ1 बाय μ2. ओके, सो एक्स μ1चे डायमेन्शन M1 L1 T1 -2 1 1 2. μ2चे डायमेन्शन ठेवूयात M1 L2 T-2 बेसला 2 2 2. ओके, now separate the dimension. x is equals to M1 upon M2 power 1, L1 upon L2 power 2 and T1 upon T2 power -2. मास कशात मोजायचे, kg मध्ये, M2 मध्ये ग्राम अँड पावर 1. इथं लेंथ मीटरमध्ये आणि L2 सेंटीमीटर पावर 2. देन इथं टाइम सेकंड आणि इथं सुद्धा टाइम सेकंड. सो पावर विल बी -2. ओके, सो 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्राम डिवायडेड बाय ग्राम. कारण की आपल्याला सेकंड सिस्टममध्ये म्हणजे अर्जची व्हॅल्यू ठेवायची म्हणून ग्राम ठेवलं. सो मीटर 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर पावर 2. हेअर इज अ पावर 1. सेकंड गेट कॅन्सल. सो 1चा पावर -2. सेंटीमीटर ग्राम गेट कॅन्सल. सो
10⁻³ आणि इथं स्क्वेअर होऊन हे 10⁻² आणि हे 2 10⁻4. 1 तर 1च राहील, कारण 1चा पॉवर किती जरी असला तरी व्हॅल्यू 1 असते. सो दिस विल बी 10⁻7 अँड वी गेट द व्हॅल्यू. सो 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻7 अर्ज. अशा पद्धतीनं तुम्ही कन्वर्जन ऑफ युनिट करू शकतात बाय यूजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, यानंतरच्या पार्टमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा तिसरं ॲप्लिकेशन शिकणार आहोत, डिरायव्हिंग अ फॉर्म्युला बाय यूजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. सो आज इथंच थांबूयात.